आणि आपल्याला माहित असेल की 2 दिवस अगोदरच प्रचंड गिरणी कामगारांचा राज्यभराचा मोर्चा आज त्यावेळी आझाद मैदानला आम्ही आणण्याचं काम केलं होतं. खरं तर त्याच दिवशी सरकारने याची दखल घेऊन गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळावर चर्चा करावी अशी आमची अपेक्षा होती. परंतु रात्रीपर्यंत सरकारकडनं पाहिजे तसं प्रतिसाद मिळाला नाही आणि त्याच्यानंतर मंत्री उदय सामंतजी मी असीन आम्ही दोघांनीच उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की या एक शिष्टमंडळाला भेटून ती बैठक लावण्यात यावी आणि त्या भावनेतून त्या दृष्टिकोनातूनच परवाची बैठक ही आज निष्पन्न झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून सर्व वरिष्ठ अधिकारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, प्रकाश आंबेडकरजी जे आरोग्यमंत्री आहेत आणि संजय सावकारेजी जे वस्त्र उद्योग मंत्री आहेत आणि सिडकोचे चेअरमॅन, MMRDचे चेअरमॅन आसिम गुप्ताजी ज्यांच्याकडे हाऊसिंग आणि UD सेक्रेटरी आहेत ही मंडळी असेल आणि म्हाडाचे CEO आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पण देखील बोलवण्याचं काम आज या निमित्ताने झालं. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी म्हणून सर्व आमदारांना पण ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनाही निमंत्रित करण्याची भूमिका माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती. त्या हिशोबाने आमचे सर्व 14 संघटनेचे लोकांनी पण सर्व विषय मांडण्याचं काम केलं आणि आमचा पहिला आग्रह असा होता काही जरी झालं तरी मुंबईतल्या संयुक्त लढामध्ये ज्या गिरणी कामगारांनी आपलं रक्त सांडून हे महाराष्ट्र मिळवून दिलेलं आहे त्याला तुम्ही मुंबईमध्ये स्थान देणार आहात की नाही हे आम्हाला स्पष्ट सांगा. त्यांना मुंबईत तुम्ही घरं द्यायची तुमची भूमिका आहे की नाही हे स्पष्ट सांगा. आणि त्यावेळी सर्वांनी एकमुखीने ही मागणी केल्यानंतर सरकारने सांगितलं की हो आमची द्यायची तयारी आहे, परंतु लगेच काय घरं तयार होणार नाही हे त्यांनाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे. पण आमचं म्हणणं होतं की तुम्ही GR काढा, कशी घरं देणार, काय देणार आहेत आणि मग त्यात 2-3 सूचना जे आम्ही जे मांडली होती त्यात आग्रही सूचना होती की NTCची मिळणारी जमीन आहे ती पहिली सरकारने ताब्यात घ्यायला पाहिजे. स्वदेशी मिलची जी जमीन आहे जी लिक्विडेशनमध्ये गेली ती ताब्यात घ्यायला पाहिजे. खटाव मिलची आहे, सेंच्युरी मिलमध्ये आहेत, त्या जमिनी जी आहेत खासगी विकासकांना न देता सरकारने त्याच्यावरती पुनर्बांधणी करून या गिरणी कामगारांना अधिकची घरं कशी मिळवून देता येईल हे बघण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे SRA असेल किंवा म्हाडा असेल किंवा मेन वेगवेगळे लेआउट असेल त्यावरती देण्याचं काम करावं. आणि आमचं म्हणणं आहे की बाबा याच्यात GR काढा आणि मग सरकारने या सर्व गोष्टी ऐकून 2 तास सखोल चर्चा अधिकाऱ्यांबरोबर झाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने निर्णय दिला की आम्ही याच्याबद्दल सुस्पष्ट धोरण करतो, सुस्पष्ट GR काढतो, सुस्पष्ट या मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त घरं कसं मिळता येईल. मग SRAला अधिकचा FSI द्यायचा असेल तरी देऊ, म्हाडाला अधिकचा FSI द्यायचा असेल तरी देऊ आणि त्या घरांमध्ये गिरणी कामगारांना राखीव ठेवण्यात यावं. आम्ही युक्तिवाद करत असताना हेही सांगितलं की तुम्ही PAP म्हणून ज्यावेळी आज धारावीच्या डेव्हलपमेंटसाठी सॉल्ट प्लॅन्ट लँडमध्ये तुम्ही जमिनी मागताय, मग त्या जमिनी जर मुंबई शहराला मिळणार असतील जे हजारोचे एकरमध्ये आहेत त्यामध्ये पण तुम्ही गिरणी कामगारांचा हिस्सा ठेवा. त्याचबरोबर मुंबई लागत असलेले सिडको असतील त्याच्यामध्ये काही नवीन होऊन घरं तयार होत असेल तो घराचा पण एक पर्याय लोकांसमोर ठेवण्याचं काम करा आणि मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त घरं ही कशी मिळवून देता येईल हा देखील युक्तिवाद करण्याचं काम आम्ही केलं आणि त्यांनी तसं सर्व मिनिट्स केलेले आहेत, मान्य केलेले आहेत आणि लवकरात लवकर त्याच्यातलं GR काढण्याचं काम करतील अशी भूमिका त्यांना आम्ही मांडण्याचं काम केलं. आणि त्याचा एक भाग म्हणूनच आज गिरणी कामगारांचा एका प्रकारे जो यशस्वी रीतीने मोर्चा त्या सर्व कामगारांनी काढला त्याला एक यश मिळालं असं म्हटलं तरी ते अयोग्य होणार नाही. यश म्हटलं म्हणजे सरकार निवेदन करेल त्याच्यावरतीच विश्वास ठेवून घेऊन आम्ही चूप बसणार अशाचा भाग नाही. निवेदन सरकारने या विधिमंडळ अधिवेशन चालू आहे म्हणून कुठची घोषणा बाहेर होत नाही, ती घोषणा विधिमंडळामध्येच करायला पाहिजे म्हणून ती घोषणा करतील. पण आमचा आग्रह राहणार आहे की ही घोषणा झाल्यानंतर ह्याची अंमलबजावणी कोण करणार आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली की एक सचिवांच्या अध्यक्षाखाली या सर्वांची समिती आणि कमिटी असली पाहिजे जे आमच्या या सर्व कामगार संघटनेच्या लोकांबरोबर बसतील, चर्चा करतील, आमच्या काही सूचना घेतील, त्यांच्या काही जे म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि त्यातून मार्ग काढण्याचं काम करतील अशी या साधक बाधक ही बैठक झाली. ती देखील भूमिका त्यांनी मान्य केली आणि तशी समिती ही या निमित्ताने निर्माण करेल. ज्या लोकांना घरं मिळाली त्या घरांच्या बाबतीतला पण देखील मोठा उद्रेक लोकांमध्ये झालेला. मग रेंटल हाऊसिंगच्या माध्यमातून कोण गावामध्ये पण जी लोक गेलेली आहेत त्यांचाही प्रश्न ऐरणीवरती आम्ही घेतलं. त्याही बाबतीतले आमचे सर्व तिकडचे प्रतिनिधींनी आग्रही भूमिका घेतली. जे भाडावाढ जे आमच्यावरती लादला झालं ते चुकीचं आहे. यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री सांगितलं की मी स्वतः तिकडे येतो,
ती पाणी करतो. कारण अत्यावस्थेमध्ये लोक राहत आहेत. 1200 लोकांना घरं मिळाली तरी देखील फक्त 100 लोक जाऊन राहू शकतात, कारण लाईट नाही, व्यवस्था नाही, लिफ्ट नाही, आणि ते स्वतः त्याच्यामध्ये पाणी करण्याचं काम करणार आहेत. आणि त्यातला असलेला उचित निर्णय ते त्याच वेळीच घेण्याची भूमिका ते घेतील, असंही त्यांनी आपल्याला आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. हे आश्वासन आम्हाला मिळालेले आहेत. कृतीतून ते निवेदन करतीलच, पण पुढे देखील आम्ही असेच संघटित राहून एकूण एक जे त्यांनी दिलेला शब्द हे पाळण्यास आम्ही त्यांना भाग पाडू आणि त्यांना सहकार्य पण करू. आणि वेळ प्रसंगी जर त्यांनी तो विषय सोडवला नाही तर रस्त्यावर पण देखील संघटित रीतीने उतरण्याची भूमिका ही नाईलाजाने घ्यावी लागेल, अशातली भूमिका आज देखील आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे. कसं आहे बघा, आंदोलन केल्याशिवाय किंवा त्याला संघटित होऊन केल्याशिवाय सरकारला जाग कशी येणार. आणि मग म्हणूनच मी बोललो की हा आमचा यशस्वी रीतीने आम्ही जो संघटित आंदोलन केलं पण सरकारची सकारात्मक भूमिका ही दिसली पाहिजे, ती कृतीतून दिसली पाहिजे. ती दिसली नाही म्हणून तर आम्ही रस्त्यावर उतरलो. आणि आता उतरल्यानंतर पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला GR द्या, आम्हाला मिनिट्स करा, जेणेकरून या सर्व गोष्टी आमच्यापर्यंत यायला पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे. आणि त्याचा तंतोतंत पालन होतोय की नाही त्यासाठी समिती गठीत करा, ते त्यांनी मान्य केलेलं आहे. तर आपण सरकारवर विश्वास तात्पुरता का होईना आपल्याला ठेवलं पाहिजे. कृतीतून त्यांनी केलं तर आम्ही त्याचं स्वागत करू, जर नाही केलं तर परत एकदा आम्ही रस्त्यावरती उतरण्याची आमची मनस्थिती आणि मानसिकता आणि भूमिका आमची नेहमीच राहणार आहे. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहोत.